हॅलो मित्रांनो, कशा आहात? स्वस्त असणार, मस्तच असणार, मजेतच असणार. बघा, हे आमचं राजस्थान आहे. राजस्थानमध्ये किती छान देवाची पूजा केली जाते. आज आहे देव झुलली 11. त्या दिवशी मस्त म्हणजे कृष्ण राधाच्या मूर्तीला नेऊन पाण्यामध्ये पाण्यामध्ये मस्तपैकी आंघोळ वगैरे घालून झाल्याच्यानंतर आम्ही इकडं बघा ह्या मस्तपैकी जत्रेमध्ये आलो होतो. जत्रेमध्ये मस्त डान्स वगैरे करून झाल्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिराचं बाहेरूनच दर्शन करून बघितलं. आणि नंतर आम्ही गेलो जिथं समुद्र म्हणजे पाणी आहे, तलाव आहे. त्या तलावामध्ये असं राहतं, बहिणी पाण्यामध्ये उतरल्या जातात आणि नंतर जो भाऊ असतो तो जाऊन बहिणीला माळा वगैरे घालतो, चुनडी म्हणजे इकडं आमचा ते शिंगारच झाला राजस्थानी लोकांचा. भाऊ बहिणीला असं म्हणजे आपल्या इकडं कशी माहेरची साडी वगैरे आणतात, तसं ह्या दिवशी चुन्नी आणून भाऊ बहिणीला असं डोक्यावर घेतो आणि माळा वगैरे घालतात. हे आमच्या इकडले रीत आहे हो, राजस्थानी लोकांची रीत आहे ना, मान सन्मान आहे. हे बघून झाल्याच्यानंतर आम्ही गेलो प्राचीन मंदिर बघायला. तर हे मंदिर बिलाडा गावामध्ये आहे. बिलाडा गावामध्ये आई माताचं खूप मोठं मंदिर, भव्य मंदिर आहे. आणि ह्या मंदिराची खासियत अशी आहे, ह्या मंदिरामध्ये एक दिवा असा जळत असतो ना, रात्रंदिवस किती आंधी येऊ द्या, तुफान येऊ द्या, काही येऊ द्या, तो दिवा सारखा जळत असतो. आणि ज्या माणसा म्हणजे कमी दिसतं वगैरे, त्या दिव्याची ज्योत अगर तो त्याच्या डोळ्याला लावतो ना, त्याचे डोळे म्हणजे एकदम छान. आणि हा काही अंधविश्वास वगैरे नाही आहे, पण प्राचीन गोष्टी सगळ्या इथं आहेत. तुम्ही इथे बघायला आलात ना, तर खूप साऱ्या प्राचीन गोष्टी इथे भेटतील. राजस्थान म्हणजे एक स्वर्गासारखं फिरणारं राज्य आहे. तर कसा वाटला आजचा माझा ब्लॉग? तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हे प्राचीन मंदिर बघून कसं वाटलं मला हे कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कधी येणार आहात बघायला तेही मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला फिरवायला येईल. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हे दिवसभराचं काम झालं तर संध्याकाळी बघा घरापाशी आमच्या भजन होतं. दिवसभर फिरून वरून झाल्याच्यानंतर संध्याकाळी ह्या भजनामध्ये बसून डोकाची म्हणजे चहा पाणी करणं वगैरे आणि रात्रभर भजन ऐकणं. चला मग या तुम्ही पण भजनामध्ये.